तर सुप्रभात मित्रांनो, आज जवळजवळ 8 दिवसांनंतर आपला व्लॉग येतो आहे. ॲक्च्युली 8 दिवसांपासून माझी थोडी तब्येत डाऊन होती, त्याच्यामुळे आपला व्लॉग आलेला नव्हता. आपण अपलोड पण केलं नाही आणि 8 दिवसांपासून थंडी ताप वगैरे जास्त होता, त्याच्यामुळं काही व्लॉग व्हिडिओज शूटच नाही केला. तर मित्रांनो, आज लास्ट संडेला आपण व्लॉग अपलोड केला होता आपला भंडारदऱ्याचा. म्हणजे तो ओल्ड व्हिडिओ होता, पण तो लास्ट संडेला अपलोड केला होता. तर आज आपण नवीन परत चालू करणार आहे व्लॉग टाकायला. ॲक्च्युली आता आपली लवकरच आपली होमटाऊनची पण सिरीज चालू होणार आहे. आपल्या गावाला जाणार आहोत आपण, तर तिकडली पण सिरीज एकदम मजबूत सिरीज येणार आहे. तुम्हाला मी आपलं गावातलं घर, चिरेबंदी वाडा वगैरे पण दाखवणार आहे. तर चला आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तर आज आपण जाणार आहोत हेअरकट करण्यासाठी. तुम्ही बघू शकताय माझे हेअर्स आणि दाढी वगैरे कशी वाढलेली, एकदम जंगलीसारखं दिसतोय मी. तर आज आपण जाणार आहोत हेअरकट करायला. आपल्या मित्राचं हेअर सलून आहे, प्रशांत हेअर सलून म्हणून. तिकडे जाणार आहोत हेअरकट करायला. तर बघूया आता ठरवलेलं तर नाही कशा प्रकारचा हेअरकट करायचा, तर जाऊन ठरवू आणि भाऊकडूनच सजेशन घेऊ कशा प्रकारे हेअरकट करायचं. प्रत्येक वेळेस तोच करतो. चला भेटूया सलूनवर. तर फायनल मित्रांनो, आपण पोचलेलो आहे इथं सलूनवर. बघू शकता तुम्ही, हे एंट्रन्स आहे सलूनचं आणि मध्ये ऑलरेडी संडे असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. तुम्ही बघू शकता इकडं नंबर लागलेला आहे. तर लागेल आता याच्यानंतर आपलाच नंबर आहे. कॉल करून आलो होतो आपण. बघू शकता तुम्ही मिररमध्ये फेस माझं जंगली मॅन. मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आपले केस बघू शकता कसे वाढले हेअर्स. आता कट केल्यानंतर बघू कशा प्रकारे हेअर कट होतो आपला. तर साईड कट करायचं ठरलेलं आपण, तर बघूयात. चला. हेअर कट झाल्यानंतर मित्रांनो थोडं आपण आता हेलिपोपोती केलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर फायनली मित्रांनो आपण आलेलो आहे हेअरकट वगैरे करून. आपण हेअरकट आणि बेल्ट थोडी स्ट्रीम केली आणि थोडं काय म्हणतो आपण त्याला फेस क्लीनर केला, क्लीन केला बुवा असं थोडक्यामध्ये. आपल्याला थोडा एका फंक्शनला जायचं लग्नात, म्हणून थोडा खर्च गेला आहे आज आपण. तर होऊ शकतं की मी कशा प्रकारे दिसतो हेअरकट. तर हेअरकटला एक साधारणतः आपल्याला हेअरकट प्लस तुमचा क्लिनिंग, फेस क्लीन आणि त्याच्यानंतर तुमचं दाढी केली आपली, समजा बेड स्ट्रीम केली, त्यासाठी आपल्याला एक साधारणतः 450 रुपयाचा खर्च आला. आपला बेड आणि हेअरकटला एक साधारणतः 200 रुपये खर्च आला आणि 250 रुपीज तुमच्या क्लीनला आलं, फेस क्लीनर काय म्हणता याला, काहीतरी म्हणता पण केलं आपण ते. त्याने सजेस्ट केलं होतं आपल्या भाऊने. एक साधारणतः ओकेमध्ये. आपण काय म्हणतो त्याला वॅक्स वगैरे यूज नाही करत, त्याच्यामुळं आपले केस काही एकदम असे स्ट्रेट नाही दिसणार तुम्हाला. घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन आपण एक साधारणतः केलेलं आहे सेट वगैरे केस. तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे दिसते. आणि दुसरी गोष्ट, आता लवकरच आपली होमटाऊन सिरीज चालू होणार आहे. आपण बाईकवर जाणार आहे आपल्या गावाला. एक 350-400 किलोमीटरचा प्रवास आहे. तर स्टे ट्यून राहा, व्हिडिओ बघत राहा आपले. आणि आता आपण परत चालू करतो आहे. थोडे मध्ये 8-10 दिवसांचा गॅप झालेला आहे, कारण तब्येत थोडी डाऊन होती असल्यामुळे आपण थोडं स्किप केलं. स्किप म्हणजे ते ॲक्च्युली झालं स्किप. तर आता रेग्युलर व्लॉग येतील, तर तुम्ही स्टे ट्यून राहा, सपोर्ट करा आपल्या चॅनलला. नवीन चॅनल आहे, ऑलमोस्ट आत्ता माझ्या मते 250 सबस्क्रायबर झालेले आपले. तर बघू, 1 महिन्यामध्ये 1000 सबस्क्रायबरचं चॅलेंज होतं, ते फक्त 250 झालेले. तर ट्राय करू. बघा मित्रांनो, सपोर्ट करा तुम्ही. आणि होईल लवकरच 1000 सबस्क्रायबर झाल्यावर चॅनल मॉनिटाईज होण्याचे चान्सेस आहेत. तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, ज्याच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल. कारण आपला फॅन बेस जास्त नाही आहे, त्याच्यामुळं सबस्क्रायबर जास्त नाही आहे, त्याच्यामुळं काय जास्त व्हायरल जाण्याचे चान्सेस कमी. पण ट्राय करतो आहे आपण. तर चला, एक असंच तुम्ही सपोर्ट करत राहा, जे सपोर्ट करता येते. आणि त्या 250 सबस्क्रायबरला थँक्यू सो मच. असंच सपोर्ट करत राहा आणि चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस नक्की करा मित्रांनो. कारण तुम्ही बेल आयकनला प्रेस कराल तेव्हाच आपल्या व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोचतील. कारण यूट्यूब सर्वांना नोटिफिकेशन देत नाही सबस्क्राईब जरी असलं तरी. तर चला भेटूया नेक्स्ट ॲडव्हेंचर ट्रिपमध्ये, कारण आपल्या गावचे व्लॉग येणार आहे आता लवकरच.
तर भेटूया लवकरात लवकर एका ॲडव्हेंचर टूरमध्ये, ट्रिपमध्ये, जे काय म्हणू शकतंय. चला, थँक्यू.